नमस्कार मित्रांनो, आज आहे गौरी पूजन। मग हे वहिनी ह्या गल्लीतले वगैरे लेडीज वगैरे आहेत, त्या चालल्यात आज गौरी पूजन करायला। आणि एक मिनिट हे दाखव, याच्यामध्ये गवर आहे आणि ही गावच्या विहिरीकडे जाऊन गवर भरून आणायची आहे। आणि याच्यासाठी या गावातल्या लेडीज वगैरे चालल्यात आमच्याच गल्लीमधल्या। वहिनी तुम्ही दोघं काय, तुमचं दोघं काय काय काम आहे? आद्यांचा मंडप बघणार काय? डेकोरेशन। स्वप्नीलला फोटोग्राफर आहे आज। अरे आद्या नाही, आद्याचा काळू आहे, आद्याचा काळू चाललाय। इकडं आमचं गावचं मंदिर आहे आणि या साईडला जे आहे ते आमची गावची विहीर आहे। गावच्या विहिरीतून म्हणजे आमच्या पूर्ण गावाला पाणी सप्लाय होतोय। तर मित्रांनो, आता आलो आम्ही गावच्या विहिरीकडे आणि इथे बरीचशी लेडीज वगैरे आहेत गावातल्या। ही आमची गावची विहीर आहे ही, आणि या विहिरीतून पूर्ण गावाला पाणी सप्लाय होतोय। आणि इथूनच गवर वगैरे जी का भरण्याचा तो प्रोसेस आहे, ही दरवर्षी आमच्या इथून विहिरीतूनच होते। आणि त्याचबरोबर ही आहे गावची शेतवड ह्या साईडला, आणि हे आहे गावातलं तळं। हे तळं म्हणजे आमच्या गावासाठी खूपच महत्त्वाचं आहे, कारण की मित्रांनो कसं आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला नदीचं वगैरे पाणी आटतं आहे, नदीला जेव्हा जास्त पाणी नसतं आहे त्यावेळेला काय होतं आहे की गावच्या नदीचं पाणी जे आहे त्याची पातळी एकदम खालती जाते आणि दुष्काळ वगैरे पडण्याचा खूप म्हणजे हे असतो आहे। त्याच्यामुळे ही गावामध्ये एक छोटीशी जे तळं आहे ते बनवलेलं आहे, आणि ह्याच्या साईडला सुद्धा हे पाणी साठतं आहे। आणि कसं होतं आहे की उन्हाळ्यामध्ये वगैरे या शेतांना वगैरे जेव्हा पण पाणी लावतात त्यावेळेला जमिनीतून पाणी मुरून या तळ्यामध्ये साचतं आहे, आणि ह्याच तळ्यामधलं पाणी मुरून आमच्या गावच्या विहिरीला मिळतं आहे। आणि पुराचं पाणी वगैरे जेव्हा पण गावामध्ये मोठा पूर वगैरे येतो आहे आणि नॉर्मल म्हणजे आमच्या धरणावरती वगैरे पूर येतो आहे त्यावेळेला ही पूर्ण शेतवड जी असते ती पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली असते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, हे इथं आमच्या गावामध्ये एक सोलर पॅनलचं सुद्धा काहीतरी सिस्टम केलेली आहे। याच्याबद्दल मला की मी कधी काय माहिती काढली नाही आणि याच्याबद्दल काय आहे ते मला पण काय माहिती नाही। याच्यामुळे पण सोलर याच्यावरती बघू शकता, इथं वरती हे सोलर पॅनल बसवलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आत काय काय आहे आणि कशासाठी आहे मला अजून काही माहिती नाही। तर गौर वगैरे भरण्याचा हा किती कार्यक्रम चालू आहे, हे बघा अशी गौर भरतात। हे पाण्याचे विडा वगैरे पुजवून त्याच्यावरती प्रसाद वगैरे ठेवला जातोय। ही आहे गावची विहीर आणि पाणी बघा किती खोल आहे। अगं भरली वड। इथं गौरी पूजन झालेले आहे या लेडीजचे, आणि इथं आरती चालू आहे आता सध्या, आणि याच्यानंतर आमची पण इथं आरती होणार आहे। आम्ही थोडंसं वेळानं आलेलो त्याच्यामुळे अजून बराच टाईम आहे। गावच्या मागणं आले ज्योती ताई। तर इथे गवर भरायला आणि एक मेंबर ॲड झाला आहे। जागी जा तिथं हे आणले गौरी आणले कशी कुठे आहे तुझी? गाडी घालतो गाडी घालत नाही, गाडी तरी काढली एक दोन। कॅमेरामॅन स्पेशली फ्रॉम गोवा, आम्ही चंदगडी आहे। इथे गौरीचं पूजन पूर्ण झालेलं आहे आणि हे पानावरती विडे वगैरे काय काय ठेवलेले आहेत। विडा नाही, फुल्ला आणि प्रसाद। म्हणा म्हणा तरी का आरती म्हण, तिथं आरती चालू आहे। हा घरात असं नॉर्मलच असतं तिचे आरती म्हणा ग। तर इथं बाची आमची नटून आलं। इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ,
साडी साडी कुणी नेसवली? कुणी नेसवली? बोल, कुणी नेसवली साडी? कुणी नेसवली? तू नेसवलीस का? हास हास गमत रे, हास हास. इकडे गौर भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे या वहिनी, यात बहिणी यांची फोटोशूट चालू आहे आणि फोटोग्राफर आहे आमचा दादा. मित्रांनो, लेडीजचे फिक्स असते साडी नेसल्याने नुसते फोटो. हे बघा आता हेच चालू आहे. साडी नवीन ड्रेस काहीतरी घातला की नुसता फोटो पाहिजे ना. ही गौर भरण्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे बऱ्याचशा वर्षापासून चालू आहे गावामध्ये आणि ही कायम आमच्या इथं विहिरीजवळच इथं गौर भरण्याचा कार्यक्रम दरवर्षी चालू असतोय गणपतीमध्ये. अशाच गावच्या लेडीज वगैरे इथं जेवून गौर वगैरे भरतात आणि ती गणपतीच्या जवळ जाऊन पुजवतात. गणपतीच्या साईडला पुजवली जाते गौर. तुमचं काय मत आहे का म्हणजे गौर भरण्याच्या कार्यक्रमावर? परंपरा आहे ती बघायला आलो इथं. आम्ही बाहेर असल्यामुळे आम्हाला बघायला भेटत नाही. मी पण पहिल्यांदा इकडं विहिरीकडे आलो आहे गौर भरतेल्या वेळी. नंतर याच्यासाठी बऱ्याच वेळेला म्हणजे आई गौर भरून आणायची, पण एकदा पण मी तिकडे गेलो नव्हतो. तर मित्रांनो, इथं गौर भरण्याचा कार्यक्रम जो होता तो इथं संपन्न झालेला आहे आणि गावातले आमच्या गल्लीमध्ये लेडीज आहेत. ही गौर आता अशी डोक्यावरती ठेवून सरळ गणपतीच्या साईडला तिथं पुजवली जाते दरवर्षी. मित्रांनो, ही गौर भरण्याचा जो कार्यक्रम असतोय हा दरवर्षी असाच गावामध्ये साजरा केला जातोय आणि जवळजवळ ही परंपरा कितीतरी वर्षापासून, जेव्हा मी उपजलो पण नव्हतो, जन्मलो पण नव्हतो, त्याच्या आधीपासून हा गौर भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे गावामध्ये. कुठं रे? हा, पडतात पडतात पडतात. राजूदा इकडे बघ, पर्सनल फोटोग्राफर बायकोचा. व्हिडिओ मस्त युट्यूबला ब्लॉग झाला पाहिजे. अळू मार. तर इथं आता गौरी पूजन झालेलं आहे आणि हे गणपतीच्या साईडला इथं गौरी पुजवली जाते या अशी कळशीमध्ये. ओंकारांचा गणपती बघूया म्हणलं. आमचा 3 फूट गणपती आहे प्लास्टरचा आणि ओंकारांचा 3.5 फूट गणपती आहे मातीचा. हा पूर्ण गणपती मित्रांनो मातीचा आहे. त्याचबरोबर उंदीरसुद्धा मातीचा आहे. चाललोय हिऱ्याला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला. तू अजून लाडक्या बहिणीचा फॉर्म भरूच नाही? लाडक्या बहिणीचा फॉर्म झालेला आहे भरून माझा. म्हणजे दुसऱ्या अकाउंटवर पैसे गेलेत, तर आता आम्ही पोस्टात पैसे अकाउंट काढायला चाललोय. मिस्त्री काय झालं? नाही राजू मिस्त्री. राजूदा काय झालं? गाडीची अशा प्रकारे बॅटरी रन झालेली आहे तरी गाडी काय स्टार्ट होत नाही. हां, त्यामुळे गाडीची बॅटरी ही नवीनच आणावी लागणार आहे. ढकल स्टार्ट होत नाही? ढक्कल स्टार्ट करायची नसते ही गाडी. का? त्या गाडीचं टायमिंग बिघडतं, त्याच्यामुळे गाडी ढक्कल स्टार्ट करायची नाही. मित्रांनो, माझ्या आता हातामध्ये पिल्लू पाहू शकता. हे आमच्या मनीचं पिल्लू आहे. किती छोटा आहे, 15-16 दिवसाचे आहे ते. कपड्याची पिशवी आहे छोटीशी. या कपड्याच्या पिशवीमध्ये ठेवलं आहे ना, याच्यामध्ये घेऊन झोपतंय, रात्रभर इथंच असतंय. काय काय पाहिजे सांग त्याला सांग. आधीचा भाचा, आधीचा भाचा आणि सुरसुरी. बाबल्याला काय काय दुकानात त्याला काय काय पाहिजे सांग. हे सांग की रे, सांग काय काय. पाऊसवाले फटाके. किटकॅट आहे. किटकॅट आहे का? हे काय खोले? हां, हे आहे हे किटकॅट. वाले पाहिजे का? हेच पाहिजे. हा. हे वाले असू दे. पाऊस सुरसुरी. किती असतात त्याच्यात? अरे पैसे पैसे कोण द्यायचे? पैसे दे की. दादा याचे किती रुपये झाले विचार ना. 80 आणि 30 किती? 80 + 30. 30. 8 + 3 किती झाले? हे किती? हे किती? ये दोनों मिला के कितने हो गए? 8 हो गए. आता किती द्यायच तू? फर्स्ट मध्ये
7 years old. मग बरोबर रे पहिली होती की तुला का बाच्याची बर्थ डेट माहिती नाही. जाऊन तेवढं चालायचं. 110 रुपये झाले दे त्याला. आमच्या मनीचा बॉयफ्रेंड बघा. कुणाचा मंजर आहे काय माहिती. आज गौरी पूजन आहे त्याच्यामुळे गौरीला हा प्रसाद केलेला आहे. ही भाकरी आणि भात आणि भाजी कसली रे? भाजी कसली? मेथी. हां मेथीची भाजी. आणि हा जो हार आहे तो इथं गौरीला लावायचा आहे पुजवण्यासाठी. आणि हा जो रेग्युलर हा म्हणजे गौरी पूजनसाठी प्रसाद असतोय हा प्रसाद करायचा असतोय. हा एक गणपतीला हार घातला आहे आणि इकडे एक गौरीला सुद्धा हार घातलेला आहे. आणि आता पूजा करून घेऊया आरती म्हणून. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. अरे एवढंच आहे. अरे आबरू गेली तर अरे गेले